कृती 8 3 0 5 या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार कर. म्हणजे आपल्याला या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, जी m पेक्षा लहान असेल आणि d पेक्षा मोठी असेल. m व d हे रोमन संख्या चिन्ह आहेत. म्हणजे आपल्याला इथे या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या अशी तयार करायची आहे की ती m पेक्षा लहान आणि d पेक्षा मोठी असणार. आणि m व d ही रोमन संख्या चिन्हे आहेत. त्याच्या आधी आपल्याला m चा अर्थ आणि d चा अर्थ माहीत पाहिजे. तर चला मी सांगते. m म्हणजे 1000 आणि d म्हणजे 500. म्हणजे आपल्याला 1000 पेक्षा लहान पण 500 पेक्षा मोठी संख्या तयार करायची आहे. आणि इथे ती संख्या अंकात आणि इथे अक्षरात लिहायची आहे. तर चला तयार करूया. यापासून आपल्याला 500 पेक्षा मोठी संख्या तयार करायची आहे. मात्र मोठ्यात मोठी पण संख्या आपल्याला तयार करायची आहे. फक्त 500 पेक्षा मोठी करायची नाहीये. मग आता यापासून मोठ्यात मोठी संख्या तर 530 होते आणि ती 500 पेक्षा मोठी पण आहे आणि 1000 पेक्षा लहान पण आहे. म्हणून आपण इथे आता 530 ही संख्या लिहिलेली आहे. तर चला याचे आता आपण अक्षरी लेखन लिहूयात. 530 अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 8 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 9 पाहूया. कृती 9. खालील सारणीत मराठी छापील साहित्याचे एका वर्षातील वितरण दर्शविले आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिही. म्हणजे आपल्याला इथे एक तक्ता दिला आहे. त्यामध्ये छापील साहित्य आणि यांच्या प्रती एवढे असे आपल्याला इथे दिलेले आहे या तक्त्यामध्ये. तर चला या छापील साहित्यामध्ये कोणकोणती आहेत चला पाहूया. दैनिक, साप्ताहिक, पाक्षिके, मासिक एवढे छापील साहित्य इथे आपल्याला दाखवलेली आहेत. आणि किती प्रती मध्ये दैनिक किती आहेत तर 1,69,68,803. साप्ताहिके किती आहेत 72,85,941. पाक्षिके 4,99,604. मासिके 4,98,135. याहून आपल्याला दिलेली प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. बाजूला सारणीत दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिही. म्हणजे आपल्याला इथे ज्या सारणीत संख्या दिल्या आहेत त्या आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. तर चला लावूया. आता पाहू सर्वात मोठी संख्या कोणती आहे ती. ही आहे सर्वात मोठी संख्या. म्हणून आपण आधी ही लिहू. 1,69,68,803. यानंतर यापेक्षा थोडी लहान संख्या कोणती आहे तर ही लिहूया आता आपण. 72,85,941.
यानंतरची मोठी संख्या आहे ही 4,99,604. 4,99,604. यानंतरची सर्वात लहान संख्या आहे ही वाली 4,98,135. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 9 मधील पहिला प्रश्न सोडवणं झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. साप्ताहिकांच्या प्रतीमधील 8चे स्थान, त्याची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत लिही. म्हणजे इथे आपल्याला साप्ताहिकांमधील साप्ताहिकांच्या प्रतीमधील जे 8चे स्थान आहे, त्याची स्थानिक किंमत आहे, त्याची दर्शनी किंमत आहे, ती आपल्याला लिहायची आहे. तर सर्वात आधी साप्ताहिकांच्या प्रतीमध्ये पाहूया 8 कोणत्या स्थानावर आहे ते. 8 तर इथे आहे. तर चला पाहूया 8 कितव्या स्थानावर आहे.